तर तुमचं वय किती आहे? माझं वय फार 90च्या पुढे गेलं. 90च्या पुढं 95 बाबू. मित्रांनो बघा आजीचं वय 95 वयाच्या पुढे गेले आणि आमची पिढी 50-55 लय 50-55 याच्यावर मला नाही वाटत कुठे ढकलेलं म्हणून, कारण सगळं हायब्रिड खाणं वगैरे आले जेवण खावं जे आहे आपली सगळं. स्वागत आहे आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो आज सकाळी आपल्याला सर्व कामं वगैरे आटपलेली आहेत आणि कामं आटपल्यानंतर मित्रांनो आपल्याला जायचं कापूर ठिकाणी आपल्या मित्राबरोबर जायचं जरा पेमेंटचं काम आहे. आपले जे फॅमिली आहे ना त्यांचं पेमेंट आणण्यासाठी जायचं मित्रांनो. तर सकाळी एकदम सूर्याने ना मस्त सूर्य उगवलेलं आहे म्हणजे, आणि बघू शकता सकाळचं आपल्या गावचं जे वातावरण असतं ना तर ते मित्रांनो तर या ठिकाणी त्यांचं आहे ना खायला टाकायचं काम चालू आहे गायांना. त्या ठिकाणी आपली मालकीनबाई आणि आईची आंघोळ वगैरे झाली आणि आपलं सकाळचं कसं असतं माहिती मित्रांनो गावच्या ठिकाणी स्वयंपाक पाणी जो असतो ना तो सकाळी लवकरच असतो मित्रांनो. तर नमस्कार, स्वागत घेऊन जातं नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे चहा दिवस मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत मित्रांनो. आणि जर आपली नवीन व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायचं नका. तर आपल्या भावापाशी म्हणजे तारे हंडे देशमुखपाशी गाड्याने घातला नवीन ट्रॅक्टर. वर्षामध्ये काम चालू आहे गाड्याचं एकदम नाथखोळा जळगाव जुळा कार्यक्रम बघू शकताय. हार्डलिक नांगर घेतलेला आहे पॉप्युलरचा. तर खास म्हणजे द्यायचं काम म्हणजे काय माहिती का आपल्याला रिलीज काढायची होती आणि एडिटर आमचा हाय हंड्रेड मित्रांनो जो काय ट्रॅक्टर ड्रायव्हर. आणि पहिली गोष्ट म्हणजे तो आपला माहिती 575 ट्रॅक्टर जो होता ना तर त्याच्यावरती तो ड्रायव्हर शिकला होता. पण आता त्याने स्वतःच ट्रॅक्टर घेतला सोनलिकाचा 744 ट्रॅक्टर आहे, मोठा आहे, 50 HP आहे. परंतु 2 किंवा 3% म्हणलं तर पॉवर स्टेरिंग नाही जाते म्हणजे 47 HP हा पूर्ण ट्रॅक्टर असा होतोय हो. आपण आता रील्स वगैरे काढली. रील्स काढल्यानंतर आपण चाललोय आयनगरमधील पारनेर तालुक्यातील डगेवाडी या ठिकाणी म्हणजे डगेवाडी सबस्टेशन बस मित्रांनो. तर त्या ठिकाणी ना आपल्याला आज कांदा काढणी आणि काटणी हे काम आहे. कांदा काढणी आणि काटणी हे काम मित्रांनो. तर आज आपल्याकडे आपली फॅमिलीमधले लेबर साम्राज्य जे आहेत ते आहेत आज 11. तर जाऊयात आणि शेतामध्ये गेल्यावर म्हणजे वावरामध्ये आपल्या गावठ्यामध्ये भाषेमध्ये बोललो का वावरामध्ये गेल्यावरती बोलूयात मित्रांनो. वावरामध्ये पोहोचले आपण आणि वावरामध्ये पोहोचल्यानंतर ना आपली फॅमिली ना चालू आहे काम. आता कांद्याला बघू शकताय एकदम कांद्याच्या वरली पात वगैरे ना गेलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो कांद्याची साईज जी आहे ना अतिशय बारीक आहे, त्याच्यामुळे ना कदाचित टाईम लागू शकतो कांदा काढायला आणि काटायला. तर गवत वगैरे आहे त्याला काय विषय नाही मित्रांनो, शेवटी गवत असते थोडंफार असते फुलं आहे बरं का. तर बघू शकता हे एक वावर मित्रांनो आणि खाल्ल्या साईडला एक वावर आहे, पलीकडल्या साईडला आर्मी वगैरे दिसते मित्रांनो त्याच्या खाल्ल्या साईडला एक वावर आहे. तर मित्रांनो आता आपल्याला जायचं CNG बनण्यासाठी बोट्याला. तर पहिले जेवण करायची भूक लागली पोटाला, जेवण केल्यानंतर मग CNG बनण्यासाठी जायचे. तसं CNG बनण्यासाठी निघलं होतं आणि निघताना म्हणजे आपण आता ना पळसपूर गावामध्ये आल्यानंतर ना आपल्याला आजीबाई भेटलं होतं, त्यांना पळसपूर गावामध्ये जायचे. तर जात असताना मित्रांनो आजीबाईन जाता बघू आपण. आजीबाई म्हणले तू कुठला आहे, मी गाडी कुठली तू कुठला आहे असं नाही का, खरे की नाही ते म्हणले ना आता तू कुठला आहे. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का, आजच्या म्हणजे जगातली ना सगळ्यात शेवटची पिढी म्हणजे आजीबाई नाही का. आजीबाई म्हणजे तुमच्या 4 पिढ्या आल्या ना. सगळ्यात शेवटची पिढी तुम्ही आमची आमच्या मधली म्हणजे सगळ्यात म्हणजे नाही का म्हणजे जुनी पिढी. आजोबा पंजोबा खापर पंजोबा डापर पंजोबा अशातली पिढी मित्रांनो. तर बरं वाटलं मला, कारण कसं असं माहिती का जुन्या माणसाची ओळख होती, बोलता चालता भरपूर काय गोष्टी बोलून जातं माणूस. आणि हेच म्हणजे जीवनामध्ये मित्रांनो पैसा पाणी काहीच गोष्टी महत्वाच्या नाही. कसं माहिती का तुमचा स्वभाव, तुमच्या रॉयल्टी आणि तुमचं जे पुढल्या व्यक्तीसोबत बोलणं आहे या गोष्टीला तुम्हाला खरं सांगतो खूप डिमांड आहे आज नाही. खरं आणि मित्रांनो बरं वाटलं मला, शांती लागली. म्हणजे चाललो होतो आपल्या याच्यात बिंदीमध्ये गाण लावून चालू होतो आजचं. काय नाही बोलता चालता माणूस कसा एवढं पटक्यात निघून जातो, काय विषय नाही. तर एवढं सांगायचं होतं. आणि आजी आता तुमचं वय किती आहे? माझं वय फार 90च्या पुढे गेलं. 90च्या पुढं 95 बाबू. मित्रांनो बघा आजीचं वय 95 वयाच्या पुढे गेले आणि आमची पिढी 50-55 लय 50-55 याच्यावर मला नाही वाटत कुठे ढकलेलं म्हणून, कारण सगळं हायब्रिड खाणं वगैरे आले म्हणजे जेवण खावं जे आहे आपण सगळं तेल वगैरे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आता कसं आहे
जशी दुनिया मोदीनं डिजिटल केली ना तसं जेवण पण डिजिटल झालेले म्हणजे हायब्रिड झाले मित्रांनो. हायब्रिड औषध बरोबर. तर मित्रांनो आजीला पण म्हणजे ना भरपूर बऱ्यापैकी इंग्लिश कळते असं मला वाटते. म्हणजे एवढं 95 पिढी म्हणले आजी खाली पण म्हणजे बोलण्याची टॅक्ट वगैरे 4 आणं 2 आणं लाल पैसा डावला पैसा हा कळतोय का तुम्हाला? नाही मला माहिती किती माहिती का मला तांब्याचं बोकाचं पैसे पड्या पैसा नाही चौली पावली 4 आणं 2 आणं हे कळते का तुम्हाला? नाही माहिती 16 आण्याचा रुपया वयाचा पहिला ना हा. आणि आम्ही 50 पैशामध्ये काम केल्यात. पहिल्या 50 पैशात नेहमी सकाळचं 9 वाजल्यापासून तर संध्याकाळच्या 6 वाजता. तर मित्रांनो आता ना आपण आलो सीएनजी बनण्यासाठी बोटा गावामध्ये. तर आता फ्रेश होईल तुम्हाला दाखवतो आपली मालकी आहे आवाज ना आज जळगावची कार्यक्रम आहे आपला. फ्रेशर पण बघू शकता खतरनाक प्रेशर आहे म्हणजे 200 प्लस प्रेशर मित्रांनो. तर आता आहे ना आपल्या गाडीला सीएनजी वगैरे भरायचं आहे. तर आपल्या गाडीमध्ये ना सीएनजी भरला आहे 551 रुपयाचा आणि पेट्रोल टाकले 100 रुपयाचं मित्रांनो. कारण आपली गाडी सीएनजी प्लस पेट्रोल आहे. ज्यावेळेस आपण गाडी चालू करतो त्यावेळेस आपल्याला आहे ना गाडी चालू करण्यासाठी पहिले प्रथम पेट्रोल चालू द्यायला लागतो म्हणजे गाडी चालू सेल्फ मारल्यानंतर. तर त्याच्यानंतर 1 ते अर्ध्या मिनिटाने म्हणजे 30 सेकंदाने गाडी आपली ऑटोमॅटिकली सीएनजी वरती पडते मित्रांनो. आणि ही गोष्ट सगळ्या जे सीएनजी कॅरी सुपर कॅरी जी गाडी यूज करतात ना तर सर्वांना माहिती गोष्टी. तर चला तर बघूयात. तर हा बोटामधला सीएनजी पंप आता व्ह्यू पाहून घ्या मित्रांनो. या ठिकाणी आल्यानंतर ना तुम्हाला प्रेशर वगैरे अतिशय चांगलं भेटतं मित्रांनो. कारण आणि सगळ्यात गोष्ट महत्वाची या ठिकाणी आल्यानंतर ना Incoming call from Vikas. या ठिकाणी आल्यानंतर ना तुम्हाला सगळ्यात गोष्ट महत्वाची की नाही इथला स्कॅनर जो असतो ना सीएनजी भरण्याचा तर तो या ठिकाणी आहे. म्हणजे ज्यावेळेस सीएनजी अवेलेबल आहे किंवा नाही आहे तर त्याची पण तुम्हाला माहिती उपलब्ध भेटेल मित्रांनो त्या स्कॅनरवरती स्कॅन केल्यानंतर. सो लिटरली काय आता ना आपण ना पहिली मिसळ खायची होती परंतु प्लॅन चेंज झाला म्हणजे प्लॅन बी बिकॉज इथे ना मिसळ संपली आता दुपारचे वाजलेत 2:30. मग आपण मागवले पिण्यासाठी लस्सी तो पण फ्लेवर मँगो आहे आपला. तर आपल्यासोबत आपला मित्र आहे. सो लिटरली तर ना आता थोडंसं थंड प्या मित्रांनो. कारण जेवण वगैरे मास्क केलं मी परंतु म्हणलं थोडंसं मिसळ वगैरे खावा थोडं पोटामध्ये भर पडली असती. बट काही विषय नाही भेटली लस्सी थोडंसं कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे मित्रांनो. कारण लाईफमध्ये जर एखादी गोष्ट ॲचिव्ह करायची असेल ना तर लाईफमधलं आपलं ॲचिव्हमेंट आपलं गोल आपलं सॅक्रिफाईस आपलं त्याग म्हणजे सर्व काही गोष्टी आहेत ना त्या ह्या गोष्टी डिपेंड असतात की तुम्ही लाईफमध्ये जगत असताना कोणत्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने जाता. वावरामध्ये आलेली आणि वावरामध्ये आल्यावरती बघू शकता दिवसभरामध्ये ना एवढे कांदे काढून झालेत आणि काही काटून झालेत मित्रांनो. तुझ्या साईडला बघू शकता ह्या साईडचे कांदे काटून झाले तिथे काढायचे काम बाकी कांदे काढायचे बाकी अजून कसं मित्रांनो. पुढल्या साईडला आपल्या फॅमिलीचं काम चालू आहे. कांदे काटायचे मित्रांनो. सॉरी कांदे काढत काम चालू आहे. कांदे आहे मित्रांनो अतिशय खोली गेल्यामुळे ना कांदे काढायला जड जाते एकदम अतिशय. आणि क्वालिटी बघू शकता कांद्याची एकदा कांदा चांगला मित्रांनो परंतु छोटा म्हणजे थोडासा मीडियम क्वालिटीचा कांदा आहे. ठीक आहे असं मित्रांनो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आहे ना आपला इथेच येऊन झाला. तर आता आपली सुट्टी आहे थोड्या वेळामध्ये आणि मग आपण आता जाणार आहे आपल्या घराकडे. तर मित्रांनो सूर्य पण क्षितिजापर्यंत चाललेलं आहे. मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.